कारण की माझं एक म्हणणं आहे, ज्याला खरं सक्सेस मिळालंय ना त्याला बोलायला मिळेल, ज्याला सक्सेस मिळालंय ना त्याला कौतुक सोहळ्याला जायला मिळेल. ज्या अर्धवट आहे तेच कौतुक सोहळा. म्हणजे मी आता म्हणलं की काय म्हणलं सर इतक्या 10 वर्षात काय वाटतंय, काय बघितलं, काय काय एक्सपिरियन्स आहे. 2013ला मला लंडनला फ्रेंच शास्त्री उद्योजकतेचा अवॉर्ड मिळाला आणि मी या परिस्थितीत होता. काही पुस्तक सगळ्या पेपरने आर्टिकल छापलं, त्यातच ते आर्टिकल जास्त वाचलं आणि मला आता विचारलं की सर काय वाटतं 10 वर्षाला भारी झालं, काय अनुभव काय. आणि एकच अनुभव की लवकर मिळालेली प्रसिद्धी माणसाला संपून टाकते. एखाद्या माणसाला जर संपवायचं आहे ना त्याला रोज दादा भैया कसं कौतुक करा, 2-4 वर्षात ते बोलत एखाद्या संपवायला तुमच्या दादा तू काय भारी काय खतरनाक काम केलं ते त्याच्यातच हुरून जाते म्हणून. आणि त्याच्यामुळे जे कोणी नवीन नाही कारण की आताची लढाई बघा तुम्ही, आज लढाई किती आहे, सगळेजण कोणती लढाई लढते. आता हे काय म्हणजे भाऊपोळी मध्ये घ्या फोटोच आहे म्हणजे सगळी लढाई दिसण्याची. सोशल मीडियावर आपण काय करतो, चांगला फोटो चांगला फोटो चांगला फोटो चांगला फोटो, जगात जेवढे फोटो निघले तेवढे 2-4 वर्षांनी त्यात निघले. प्रत्येक जण फोटो काढतो, प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये फोटो. म्हणजे हे जग आता बघा कसं बदलत चाललंय. हे जग आता फोटोजेनिक जग झालं. प्रत्येकाला फोटो काढायचा, प्रत्येकाला चांगलं दिसायचं, तोंड कसलं का चांगलं दिसायचं, आतून मन कसं का चांगलं दिसायचं. इकडून फोटो काढ, वाकडा काढ, तिकडं काढ, म्हणजे मेंदू आपला अर्धा परेशान त्या फोटो दे येईन कसं. आणि दुसरं काय झालं, मोबाईल आला, प्रत्येकाच्या हातात मोबाईल, लेडीजच्या हातात मोबाईल, जेंट्सच्या हातात. आता काय त्याच्यात भेदभाव राहिला, पहिले होता तो भेदभाव, आता सगळ्याच्या हातात मोबाईल. आणि सगळ्याच्या हातात मोबाईल आणि अमेरिकन कंपनी सगळ्याच्या हातात ऍप्लिकेशन दिले. मोबाईलमध्ये ऍप्लिकेशन, एक ऍप्लिकेशन फेसबुक, दुसरं इंस्टाग्राम, ट्विटर, असे मोठे ऍप्लिकेशन आपापल्या पोतीनुसार सगळ्यांनी थापा पडले. आणि आपण उठून काय केलं आपण तर रोज ह्या चक्कर मध्ये आपण की आज काय टाकायचं, व्हॉट्सअपला काय स्टेटस ठेवायचा, हे चक्कर संपलं की मी काय व्यक्त होणार. आणि हे ओळखले आपल्या नेते राजकीय लोकांनी ओळखले की ही पब्लिक निस्ती सुरवायची, हिला द्यायचा विषय. मागच्या आठवड्यात येईल, ह्या आठवड्यात येईल, पुढच्या आठवड्यात येईल, त्याच्या पुढच्या आठवड्यात येईल, आणि आपण रोज त्याच्यावर व्यक्त. आणि आपल्याला गेल्या आठवड्यात विषय घ्या, कारण की सोशल मीडियामुळे आपले डोके बदल झाले. बदल नाही झाले, डोक्यातलं मी बोटात आला ते धन स्क्रूल करते. मी तर मागच्या भाषणात पण आपल्या डोक्यातला मी बोटात आला तर काय करतो माहिती का, हे नाही बरोबर बोला ना, बोल सांग त्याला आपल्याला दिसतंय नाही मारलंय बरं भाऊ पडतो पहिला आलंय का कॉंग्रॅच्युलेशन. लगे एखादा जोक लगेच हसणार, की लगे रडतोय, उदास होतं. ह्या सगळ्यात रडायचं तर आपण जुने आपल्या तास रडायचे, हसलं जातो 2-4 तास हसतच असतो. आता ह्या सगळ्या भावना आपण एका मिनिटात करायला, मग मेंदू झाला बरी. मेंदू म्हणून ना त्या दादा रडायचं तर रडणं चालतो, तो हसतोच रडतोस, हसतोस रडतोस, लगेच व्यक्त होतोस. म्हणजे आपला सगळा मेंदू आजची लढाई कोणती माहिती का, जो इथला मेंदू बोटात आला की परत वापस नाही. आणि मग ते वापस कसा घ्यायचा, हा लय मोठा कसं घ्यायचा. आणि मग असा विचार केला, मी विचार करतो याला काय मार्ग कसं वापस घेता येईल. त्याला एकच मार्ग आपण वाचत नाही, कंटिन्यू सांगायचं. म्हणजे मी फार नशिबवान आहे, माझे वडील आहे, वडील मारले माझे गुन्हा. मित्रांनो, आयुष्यात सक्सेस मिळेल, आज मिळेल, उद्या मिळेल. आपल्याकडे पैसे नाही, प्रॉब्लेम आहे, आपल्याकडे घर नाही, गाडी नाही, आई बाप जीवन देणं याच्यापेक्षा मोठा सक्सेस नाही. बाकी गोष्टी माझे वडील मारले तुम्हाला, वडील एक वाक्य सांगायचं, शरद वाचत राहा जोपर्यंत काही सापडत नाही तोपर्यंत वाचत. असं म्हणलं मी 8वी 9वी पासून वाचायचो आणि वाचत होतो कंटिन्यू. मी डेली रीडर आहे, म्हणजे इकडे यायचं 6ला तुम्ही सकाळपासून वाचत बसून लास्ट बाहेर जायचं. आज ईदची सुट्टी आहे, काल पाडवा झाला, आज पुढे फायनान्शियली रेट होतं 31 तारखेला. आजचा दिवस लई महत्वाचा आहे, आज लेसन करून होणारा दिवस. आणि त्याच्यात म्हणलं आज वाचू आपण काम बसून, बरंच काय वाचलं. आणि अशा कार्यक्रम बंद केले, मी कुठल्या व्याख्यानाला जात नाही,
सारखे सारखे काय भाषण द्या, मला पण ऐका वाटाना, त्यात आपलं कोण ऐकेल हा पण लय मोठा प्रश्न. आणि मग मी असा विचार करत होतो आणि मग ते कुंड साहेब कुठे 5 वर्ष मला त्यांनी प्रेशर केलं मला. काय म्हणले सर कार्यक्रमाला यावं लागलं, नाही म्हणलं बंद केलं. गेल्या वर्षी नाही म्हणले तुम्हाला ह्या वर्षी यावंच लागलं. म्हणलं चला जाऊ आणि जाऊ. पण त्याच्यावर मी म्हणलं की काय व्याख्यान म्हणायचं. आणि मग मला लक्षात आलं की संस्कृती प्रतिष्ठान नावाची व्याख्यान मला बोलण्यासाठी कुठेतरी चालू करते. मी बीड जिल्ह्यातला प्रॉपर, आमच्या जिल्ह्यात नावाने दुसरे कार्यक्रम होत नाही. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही चालू केलं हे चांगलं. आता तावले सर मला म्हणतो ते बीडची कधी दिसणार आहे. आता पेटूले तर बरेच दिवस पूर्ण खाकाला झाल्याचे कधी दिसत नाही. तर आणि तुमचं सगळ्यांचं कौतुक बीडच्या माणसात तुम्ही इज्जत दिली आज. नाही तर आमच्याकडे बघायचा दृष्टिकोनच नाही भेटणार. आम्ही असं रोड कुठले बीडचे का तुमचेच पुढे लोक तेच नजरेने बोलते. म्हणजे परसेप्शन कसं असते तसं आज मोरगावबद्दल माझं परसेप्शन आता बरेपर्यंत एक राहणार की मोरगावचे लोक आहेत ही व्याख्यान करायचे लोक व्हायचे हे परसेप्शन. आणि अशा परसेप्शन तयार करण्यासाठी कुणाला तरी पुढे यावं लागतं. तुम्ही 20-21 लोक उभा राहिला आणि परिवर्तन व्याख्यान मला 13 वर्षापासून चालू करणार. तुमच्या 21 जणात आतापर्यंत भांडण झाले कसे नाही. कारण की मराठी लोक 21 एकत्र येऊन 13 वर्ष राहणं ही गोष्ट काही शक्य नाही. त्यातली तर एखाद्या कार्यक्रमात इथं तुमचे फोटो किती दिसतात कुणाचे, नाही तर कार्यक्रम घ्यायचं म्हणलं मी अध्यक्ष उपाध्यक्ष लाईन फोटो सगळ्यांचे त्या रोड बघते बातले फोटो. तर लोकांना कार्य करण्यापेक्षा मी कसा दिसत आणि मी कसा त्याच्यात आहे ह्या चक्करमध्ये सगळी माहिती झाली. आणि मग मी पाहिलं नाव काय संस्कृती प्रतिष्ठान युवा मंच नावाचा मंच आहे. म्हणलं यांना संस्कृती शब्द सापडला कुठून, सापडला तर ठीक आहे माहिती नाही त्याला काय म्हणतो. असा विचार करत असताना आता विशेष आले जगातली सगळ्यात मोठी संस्कृती आहे देश धर्म. काय देव देश धर्म म्हणून एक संस्कृती तयार होती. भारतीय संस्कृती फार मोठी. आता कसं गर्व वाटत नाही कारण एक शोध लावले नाही जगात एक डिवाइस आपलं यांना त्यांना ते देवाचा धर्माचा गौरव बाळगण्याचा अर्थ नाही. हाच गर्व बाळगायचा तर आपल्याला संविधानाचा गर्व बाळगावा लागेल. त्याच्यामुळे आपल्याला संस्कृती म्हणजे काय काय चांगली व्याख्या डिफाईन केली. मला जे थोडं कळालं आपण जे जगतो ती जगण्याची कला म्हणजे संस्कृती. इतकं सोड आपण कसं जगतो. जगातून संस्कृती आहे. पाश्चात्य संस्कृती झाली, भारतीय संस्कृती, इराणी संस्कृती, जुन्या संस्कृती सर म्हणले सिंधू संस्कृती जुन्या सगळ्या संस्कृती म्हटल्या असतात. पण ही सगळ्या संस्कृती डुबत असताना भारतीय संस्कृती का टिकली कारण की हिला आपल्या पूर्वजांनी मातीशी नाळ सोडून ठेवली. आपल्या आज्यांनी आपल्या पंजांनी. आणि ही संस्कृती भारतीय संस्कृती आहे का माहिती पण ही निश्चित कृषी संस्कृती आहे. हा देश कृषी प्रधान देश. आपण आजही कोणाच्या शेताच्या रानात गेलो शेतकरी डायरेक्ट शेतातून माल घेतली. म्हणजे ही संस्कृती देण्याची संस्कृती आपल्या आज्यांनी पंजांनी दिलंय. तुम्ही गेला त्या शेतात आपल्या सगळे शेतकरी कुटुंब पण आपणच आपलं कौतुक करण्यात माहिती नाही. पण आपल्याकडे देण्याची वृत्ती आणि आपण किती प्रमाणात देऊ म्हणजे आपल्या जीन्स मध्ये जर देण्याची वृत्ती आहे आणि ती वृत्ती घेऊन जर तुम्ही एखादा कार्यक्रम व्याख्यानाला चालू करता त्याला संस्कृती हे नाव देतात. पहिलं तुमचं दायित्व की तुम्ही समाजाला देण्याचं काम करता. म्हणजे तुम्ही ह्या भारतीय कृषी संस्कृतीशी निगडीत आहात म्हणून तुमचं हे नाव एकदम परफेक्ट की तुम्ही विचारांचं जागा. कारण आज सगळे आता कुठलंय ना विचारांचं जागा कुणी करत कारण की आपण सगळे मेंढ येतात म्हणजे आपल्या सगळं करतो मी भाग मुक्त विचारांचा मी आज ह्याच्या व्यक्त अरे येण्यात मध्ये व्यक्त व्हायला भाग पाडले तुला व्यक्त व्हायला भाग पाडले. कारण की आता आपण जगात बघा आज कोणत्या जगात येतात मानव जातीच्या सगळ्यात विकसित कालखंडात येतात. साधं नॉर्मल लॉजिक विचार करा की आपला जन्म 3000 वर्षापूर्वी झाला असता तो ते ढोकशील असतं जागा गेला असता. 100 वर्षापूर्वी झाला असता देवीने लोक काय त्याला काढून गेले. देवी लोकांना सगळ्यात टोचून घेतल्या म्हणजे फ्लेटनी लोक मेले पुरात लोक मेले काही न कळायला लोक मेले. बरं लोकांनी ती झटका नाही करोडो लोक मेले देशात त्याला इज्जत माहित नाही. हजारो लोक मेले त्याला मोबाईल माहित नाही. पण आपण अशा कालखंडात की आपण
हाय टेक्नॉलॉजी पहा, जगात सगळ्यात भारी व्हिज्युअल आपण पाहतो. म्हणजे काय, मी माझ्या एका मुलीला, माझी मुलगी राजेश्वरी, तिला म्हणतो राजेश्वरी आम्ही लहानपणी लय भारी मालिका पाहिजे. म्हणजे कोणत्या? 2 मालिका मला आवडायची. कोणत्या? शक्तिमान. दुसरी म्हणला आलिफ लायला. ती म्हणजे आता काय आहे, युट्यूबवर आहे, युट्यूबवर असं उघडून करतो त्याच्यामुळे इंजिनियर झाला, त्याच्यामुळे काही कळा. मी म्हणलं म्हणजे बाबा हे काय मालिका आहे, हे काय कार्टून आहे? कारण किती आता मोबाईलवर डोरेमॉन बघते, जागतिक दर्जाचं कार्टून. आपले पोरं काय बघते? जागतिक दर्जाचं कार्टून बघते. आणि तुम्ही आता जर भलकच गप्पा मारल्या काय तुम्ही दम का, आम्ही आता लय इंटरनॅशनल लेवलचं म्हणून. मग आता जी आपण गप्पा मारतो तर आपल्याला आपला ब्रेक दिसतो, आपल्याला अपडेट करावं लागतं. बघा मोबाईलमध्ये व्हॉट्सअप, फेसबुक सगळं आपण काय करतो, अपडेट म्हणून मेसेज, अपडेट अपडेट अपडेट. आपण ऍप्लिकेशन मध्ये चालतो, मोबाईल कधी अपडेट करायचं, मोबाईल अपडेट करतो, मेनू कधी अपडेट करायचं. कारण की आता बघा तुम्ही नवीन फॅड आले पुन्हा, बॉडी डिटॉक्स करायची, पंचकर्म करा, छान करतात. लोक सांगतात त्याची आहे, लोक पण जाते तसले औषध खायला जातात, पंचकर्म करून घेतात, चेहरा ग्लो येईल. लोक असं आहे, मेंदूत सगळं कसं नाही असं ग्लो येईल. म्हणजे बॉडी डिटॉक्स करायची किंवा बॉडी सुधारित करायची की नाही, हे सेकंड पार्ट आहे. पहिला पार्ट आहे मेंदूतला कचरा साफ करायचा. मला ते मेंदूत काय कचरा आहे आपण सांगायचं. मेंदूत माझ्या मी अशा झाडात चालून देतो, मला दाखवून देते आता मला स्वतःला ते मी करून दाखवणार. हे झाले दुनियावर वगैरे फक्त ते दिखावं. मला लग्नात बोललेलं आहे त्यांनी मग पत्रिकेत नाव नाही घेतलं त्याला. इतक्या छपरी गोष्टी आपण डोक्यात स्टोर करून ठेवल्या लग्नात बोललेलं आहे. आणि ह्या गोष्टींनी आपल्या मेंदूत झालाय कचरा. आणि तो कचरा आपल्याला जुनी माझ्या आई आजी म्हणे, घर झाडलेलं नसतं तर लक्ष्मी लागली नाही, तसं मेंदू झाडलेलं नसतं तर चांगली विचार येते. तुम्ही अशी किती व्याख्यान ऐकली तर ती वरूनच जाणार काही. आमच्यासारख्या व्यक्तीला म्हणत बाबा लोकांनी म्हणलं नाही, पण आपला मेंदू जागा आहे की अर्ध्या लोकांच्या घरी कोणाचं इकडं कोणाचं तिकडं, ते काय लोक बस करायला म्हणजे आपल्या डोक्यात कंटिन्यू प्रॉब्लेम झाला, कचरा लयचा. तर आता एनर्जी लढायची आहे ती मेन कचऱ्याची. मला त्यावेळेस कळत मी एक वेगळा घेऊन घेतला माणूस, म्हणजे वेगळ्या जागातला माणूस आहे. माझं बाबा बिडची करते, मी काय फार गरीब कुटुंबातून आला आणि काय फार संघर्षाची कथा. सगळ्यात महत्वाचे संघर्ष म्हणायचे, मी फार संघर्ष करून नाही. संघर्ष 2-3 लोकांनी केला, त्या शिवाजी महाराजांनी संघर्ष केला का? कारण की त्याच्या फायदा आपण 350 वर्षानंतर. संघर्ष हा कधी स्वतःसाठी नसतो, तो दुसऱ्यासाठी. स्वतःसाठी केली ती गरज आहे, ती गरज आहे. महाराजांनी संघर्ष केला, आपल्या जगण्याच्या लढाईला संघर्ष म्हणायचा. पण मला कळत होतं, मला वाटायचं मी फार बुद्धिमान आहे आणि मला संघर्ष करतो. वडील वाचायला सांगायचं, लहानपणीपासून आम्ही चालू केलं चांगलं बाबा चंपल. आम्ही चंपल चांगलं वाचली की. आता तुम्ही एक विचार करा, आमच्या माझ्या वडिलांनी लहानपणी चंपल चांगलं वाचली, ते जणांच्या घरात पुस्तक होतं, आम्हाला चांगले बसले लहानपणापासून वाचतात. परंतु आता आपल्या घरात पुस्तक आहे नाही. म्हणजे आता बरेच जण आई कशी असते, माझ्या आईची सवय सफरचंद पीक मला आणलं ना, ते सडलं तरी चाललं तर ते मीच खायचं, ते दुसऱ्या दाखवलं. आपल्या आया खाण्याची चक्कर खा, माझ्या बाबाला मिळालं नाही. आणि आपल्यासाठी मध्ये एका चक्करमध्ये जे मला मिळालं नाही ते मी माझ्या मुलाला देणार. म्हणजे आपण एका ट्रान्समध्ये आहे की जे मला मिळालं नाही ते मी त्याला द्यावं. आणि त्याने असं झालं की नेमकं आपल्याला काय मिळालं कळलं नाही. आपण जो विचारच केला, आपण नाही ते संघर्ष केला, कशा संघर्ष केला आणि गप्पा एवढा मारणार. मी मला बेसवलं, राहुल गांधीला काहीच कळत मी आवडतात बोलतो कोणाला गप्पा कळत नव्हत्या तसं मी वडिलांना आणि वडिलांना पप्पा भगतसिंग ज्ञानेश्वर माऊली उदाहरण कसं मोठे ना, खालचं सापडतच नव्हतं, मसूल आवडतच नव्हतं. तिरुपती बालाजी म्हणजे जवळचा माणूस आवडतच नाही माणूस. आणि मग मी म्हणलं ते बघा सगळं छत्रपती शिवाजी 16 वर्षी कमिटमेंट घेतली, तरुण काही करू शकतो. माझ्या म्हणजे
मग शिवाजी महाराजांना हिंदू स्वराज्य कळालं म्हणजे 16 वर्ष, माऊली ज्ञानेश्वर लिहून मोकळे झाले 16 वर्ष, भगतसिंगला 21 वर्षी देश कळाला, आपल्याला 21 वर्षी मिळण्यामध्ये म्हणजे सांगायचं येते की आपण जे काय करतोय सध्या ते आपल्याला कळतच नाही. पण म्हणणं येत केलं की हे पुस्तक आणून ठेवले. आणि ज्यावेळेस मी छत्रपतींना मानतो, मी कुठल्या जयंतीत नसताना दिसणार नाही, पण मानतो म्हणजे मी त्याच्या आयुष्यात होतो. त्या संकट आल्यावर ते कसं वागले असते, ते त्यांच्या आयुष्यात कसे जगले असते. मग मी म्हणतो तर वाचण्याने परिणाम होतो. आपण डेली वाचलं पाहिजे. छत्रपती शिवरायांनी वाचलं असेल, आदर्श आहे ना, आदर्श त्या मापदंडात बसतोय. आणि मग मी शिवरायांचं चरित्र होईल आपण महाराजांनी असं वाचलं दिसत नाही, पण जिजामातेने त्यांना कथा ऐकलेलं कुठतरी वर्णन आहे. पण नंतर जेव्हा संभाजी महाराजांचं चरित्र होतं, संभाजी महाराजांना 16 सत्र भाषा येतं. ते इंग्लिश बोलू शकत होते, ते पोर्तुगीज बोलू शकत होते, ते हिंदी बोलू शकत होते, उर्दू बोलू शकत होते, कन्नडी बोलू शकत होते. एवढ्यात कमी वयात, 32 वर्षाचं आयुष्य, एवढ्यात कमी वयात त्यांना एवढा भाषा चालल्या कशा, शिकले कुठं असते. मग त्यांना शिकवणारा कोण असेल, निश्चित छत्रपती शिवरायांनी त्यांना माणूस घेऊन दिला असेल की एवढ्या भाषा शिकवा. वयाच्या 21-22 वर्षी बुद्धिभूषण सारखं तंत्रित संभाजी महाराज. पण आपल्याला तर जमणारच पाहिजे ना. वाचताना संभाजी महाराज आपल्याला आवडतील का, हा मोठा प्रश्न. लिहिणारे संभाजी महाराज आपल्याला आवडतील का, हा मोठा प्रश्न. मग मी ज्यावेळेस विचार करतो की ज्यावेळेस राष्ट्रमाताची जाणीव आणि छत्रपती शिवराय मोठं विजन बघत असतील आणि आपल्या मुलाला जास्त भाषा शिकवत असतील, आपल्या मुलाला एवढं राज्य युवराज असताना सुद्धा लिहिण्याचं वातावरण, वाचण्याचं वातावरण तयार करत असतील, आपण आपल्या पोराला पाटणाच्या मोठे दिल हा सुख आहे सुख, मी काय सुख आहे सुख, ते पोरग मस्त कोणतं दिसतं, मी त्याचा कधी म्हणजे सांगायचं काय एका हनुमानाचं नाव घेऊन बॉडी बनवा म्हणले आपण पहिल्यांदा म्हणलं कशाला पहिल्यावर म्हणून करायचं काय. बरं तुला काय की बारा केस मिळणार आहे का नाही, पण मिनिमम जर लहानपणापासून पुस्तक वाचते तर काही ना काहीतरी आयुष्यात करता. म्हणजे डोळ्याने आंधळा असं चालत, पायाने चालत, कसं असत तरी चालत, पोटात काही नसत तरी चालत, हे आपण येणारे करायचे. कारण की जग कोणत्या आपण सहज बोलतो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जग आहे, एआयच्या काळात बरोबर मानव जातीच्या सगळ्यात चांगल्या काम करतात. त्यासाठी त्याला स्वतःला लकी म्हणून घेतलं पाहिजे की भाई मी आता अमेरिकेत जाऊन नाही धबधबा बघू शकत नाही, पण मी त्याचा फोटो पोस्ट आता एवढे 3 दिवस अमेरिकेत शिकले. मला वाटतं की मला तुझं कौतुक केलं पाहिजे की मुली अमेरिकेपर्यंत जात आहेत आपल्या, आणि आपण अमेरिकेत खूप टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेऊन आले. नाहीतर काय माहिती आहे का, आमच्याकडे गाणे लिखून जायला गोरी गोरी पान फुलासारखी शांत आला मला एक वैद्य, ती म्हणती गाणं पोरगीच, आणि तिला कशी पाहिजे भावासाठी बायको पुरी पुरी पान कशाला, नाहीतर काय ते अजून एक गाणं काय गाणं काय दादा मला एक वैद्य, म्हणजे आपले गाणे सुद्धा असे बनले बघा. म्हणजे तुम्ही एक विचार करा, जर आपण असं म्हणलं की दादा अहिल्याबाई होळकरसारखी सून आली तर चालेल, जिजामातेसारखी सून आली तर चालेल, असं आपण नाही म्हणणार. काय म्हणणार आपण, नको ती उद्या मेरे वाटे. म्हणजे किती आपले मेंदू भागास, म्हणजे मुलगी जास्त शिकली तर तिचं कौतुक करायला सुद्धा आपल्याचे भेट टाकतात. हे आता समाज आहे, आणि त्याच्यात माझ्या वडील मला म्हणायचं वाचत राहा अभ्यास करणे सुरू. माझ्या वडिलांसोबत मी वैचारिक भांडण करायचं, वडीलपासोबत जे कोणी इथं पालक आहे त्यांनी एक लक्षात ठेवा, पुढची पिढी नालायक नाही. आमचा आजा होता मराठात बघा दुष्काळ पडला, 70-72 दुष्काळ पडला, त्यावेळेस मोठा दुष्काळ पडला, मोठा दुष्काळ पडला खूप. एकाही शेतकऱ्यांनी सोसायटी लोक पुण्या मुंबईला आले, दुसरीत काम केलं, मेहनत केली, सोसायटीच गेल्या 20 वर्षात सोसायटी केस. कारण काय, कारण की आमच्या आज्याने जे झाड लावलं ते आमच्या बापाच्या पिढीने तोडलं. आमच्या आज्याने जे नातेसंबंध तयार केले ते आमच्या पोरांनी, आमच्या बापाने, आमच्या बाबाचे त्यांनी तोडले. त्यांनी आम्हाला सांगितलं भाऊ सांगितलं, त्यांनी आम्हाला सांगितलं त्याला आपलं चांगलं देतो, त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही
आपलं आपलं बघायचं. हे समाजात काही खरं नाही. तू पुढं जा, मागचं सगळं खोटा जळा तरी चालतं, तू पुढं जा, पुढं जाऊन पुढं जायचं. म्हणजे आयुष्यात पुढं जायचंय, आयुष्यात सक्सेस काय मिळवायचं हे सुद्धा कळत नाही. मला असं वाटतं की आयुष्यात कुठलंही सक्सेस नाही. आज सर मी उल्लेख केला की सगळे लोक पुण्यात राहतात. तुमचं कौतुक आहे की तुम्ही असं नाळ तोडले. जो माणूस नाळ तोडतो तो माणूस म्हणजे अभ्यर्थी झाला तरी माझ्या नजरेत तो अपयशी. कारण आपल्याला नाळ तोडायचं मला काय कळत होतं. आणि मी त्या वातावरणातून आलो आणि मी आता विचार करतो की आता सुसाईड गाव आज तुम्हाला सांगतो सगळ्यात जास्त घाण शब्द आपल्याला कोणते माहिती झाले का गेल्या गावात डिप्रेशन आणि मोटिवेशन. माझं 5 वर्ष कमी मला ते गेल्या महिन्यात होतं बाबा मला जरा बोर झाला मला 10 पर्यंत मिळणार नाही बोर झालं तुला आता इतक्या लहान मला बोर व्हायचे म्हणजे बोर व्हायला मला करमत नाहीये आणि मला डिप्रेशन आलं. म्हणजे एका ठिकाणी मला आता 2 धंदे दिले पाहिजे डिप्रेशन आणि मोटिवेशन. डिप्रेशन म्हणजे गावले लोक राहिले डिप्रेशन म्हणजे किशोरचे गाणे नाही. डिप्रेशन बऱ्याच जणांना डिप्रेशन आलेच नसतं. उद्देश कोणा त्यांना मला मारलं वाईट होत असतो होईल आपल्याला मला तर गुदगुले वाटतात. म्हणजे सहानुभूती सुद्धा गुदगुले इतके डांबीस येतात आणि त्या गुदगुले आपल्याला काय म्हणजे येते काय पण हे डिप्रेशन मोटिवेशन आहे. 2 शब्द मोटिवेशन काय झालं आज सगळे लोक लवकर मार्केट आले तुम कर सकते हो तुम लढ सकते आपलं लढ शकतो हे परिसर त्याच्या आयुष्यात. मी तर म्हणतो आता 90% मोटिवेशनल स्पीकर डिप्रेशन इतका प्रॉब्लेम झाला. आणि मला आलं त्यावेळेस डिप्रेशन असतं मला डिप्रेशन असं नव्हतं आलं. मला असं नव्हतं मी डिप्रेशन आलं समाज माझं वाईट चांगलं लोकांना दिसत नाही आणि कायम ब्लेम शिफ्टिंग म्हणजे काय करायचं व्यक्तीमुळे कायम दुष्काळ करते त्याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं तो त्यांनी तसं केला असतं तसं झाला यांनी तसं कायम दुसऱ्याची माफ काढायची. आज आयुष्य गेलं कळायला गेलं लोकांचे माफ काढतात कारण आपलंच माफ पितात आपण कळत नाही. आणि मला सर म्हणजे पहिले मला वेळ नव्हता 10वी 7वीतून 8वीत कधी आलो 9वीतून 10वीत आलो 10वी सगळे म्हणजे सायन्स घे म्हणजे हुशार वाटतं सायन्स घे सायन्सला घेतलं तर मार्क पडले मी हुशार मला 70 मॅथमॅटिक्स मला 8 मला असं वाटतं की खूप हुशार आहे आमच्या बिल्डर चेक करायचं केलं मी मार्क पडले 97% शेजारी पाच वडाला गेले हुशार सगळ्याला वाटलं हुशार म्हणजे हुशार काय करायचं इंजिनिअरिंग अवकाशापेक्षा जास्त. म्हणजे एखादी मार्क आयुष्यात एखादी स्टेप आपण पुन्हा फसून जर जिंकली ना त्याचा सगळ्यात जास्त फटका कारण एक तर मला मी स्वतः हुशार समजा वडील पण आई पण आपल्या ग्रामीण भागाच्या लोकांना किती मोठा असतो पोरले हुशार हुशार आहे ती पोरगा हुशार आहे म्हणजे नाही हुशार ते पुढं झालंय. आणि ह्या राड्या पालक लोक आता नसून येतात पण जरी असं तरी सांगतो मुलगा एखाद्या नाही शिकला त्याचं आयुष्य घडवतो आज करू बघा कोटा नावाचं शहर राजस्थान किंवा पुण्यातली चमक धमक आहे इंजिनिअरिंग किंवा मुंबईतली चमक धमक आहे केट एमटेक आणि या चमक धमक मध्ये आपल्या मुलाची जर क्षमता नसेल तर आपण त्याला इतकं पिळायला लागतो त्याला पुरुष तू अभ्यास करतो त्याला तुझं मार्क 60 तुझं पिळतो IIT ला जा MPSC मोठमोठे स्वप्न आपण पाहतो म्हणजे एक आपण आपल्या जिंदगीत काही केलं नाही आणि आपलं स्वप्न त्याच्या अंगावर काय करायचं. आज तुम्ही बघा शेतकऱ्याच्या आत्महत्या बघाशी बोललो त्या पावसामुळे होत नाही. आज सगळ्यात वाईट परिस्थिती 20-21 वर्षाचं पोरगं सुसाईड करत असतं तर आपला देश कुठं चालला ही संस्कृती कुठे चालली. बारीक विचार करा कोट्यात गेल्या महिन्यात महाराष्ट्राचा 20 ते 25 पोरं सुसाईड का कारण आपण त्याच्या अंगावर लय मोठं प्रेशर टाकलं. मी म्हणतो काय करायचं ते सक्सेस त्याचा आपण पोरगच जिवंत नसतं. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की सक्सेस म्हणजे एखादा एक्झाम पास होणं सक्सेस म्हणजे APSC पास होणं सक्सेस म्हणजे गेट मध्ये ऍडमिशन मिळणं मग सक्सेस म्हणजे नेमकं काय माझ्यावर प्रश्न पडतो सक्सेस म्हणजे नेमकं काय.
काम आपल्याला मनातून करावं वाटतंय ते काम आपण डेली उत्साहात करतो, तो प्रत्येक दिवस आपण सक्सेसफुल. मग ते काम कुठलं या, मग ते रस्ता झाडणारा असो, नाही तर चहा विकणारी टपरी असो, नाही तर घरात काम करणारी माझी आई असो, तिला जर स्वयंपाक करायला आवडतो तर ती सक्सेसफुल आहे. आणि तुझ्याकडे जर 10 कोटी रुपये आणि तू डिप्रेशन मध्ये तू फेल, तर आपण ज्या ठिकाणावर आहोत ते काम करायला आपण शेतकरी का आपला अपयश आहे का भारतात, त्याला तुम्हाला आवडतं म्हणजे तू सक्सेसफुल. मी माझ्या पुस्तकात दिले आंतरप्रेनर, मला इथं म्हणलं सर आंतरप्रेनर पुस्तकाला नाव दिलं आंतरप्रेनर म्हणजे आंतरप्रेनर कोण आहे आता. मी म्हणलं आंतरप्रेनर मला जो लहानपणापासून दिसला तो म्हणजे शेतकरी. कारण एक आहे, तुझ्या पाऊस पडत का नाही याची गॅरंटी नसताना पेरायला थांबत. आज सर आपण बिझनेस करू, आपल्याला माहित असतं आपली किती पर्सेंट प्रॉफिट, जास्तीत जास्त लॉस किती झाला किती पर्सेंट, म्हणून आपण डेअरी करतो. त्या डेअरीला काय माहितच नाही उद्या पाऊस येईल काय. मग आमचे चांगले म्हणले सर माझा एक दीड काय केला, हा मका गेला, त्याला म्हणायचे आपण परत परत पेरणार, म्हणजे याला म्हणायचं आंतरप्रदेश, याला म्हणायचं उद्योजकता माहिती. की उद्योजक म्हणजे दिसते गाडी बंगला तो किती भारी दिसतो नाही, त्या लोकांना आंतरप्रेनर वाटलं गाडी कुठली. मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, मग पोरगा म्हणला सर मला वाटलं तुम्हाला तर घंटाच्या 1000 पुरस्कार दिला, तुम्ही फार मोठे उद्योजक आहात, तुम्ही तर एक टी शर्ट पण चालेल आहे म्हणून आता काय रोज पोटमध्ये राहतो, पोटमध्ये राहिलो तरच उद्योजक आहे का. तर असं काय नाही, राहणीमान महत्वाचं नाही. मला सांगितलं मेंदू मजबूत पाहिजे आणि सगळी येणार लढाई मेंदूची. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सने तुमचे मोबाईल हॅक केले. तुम्ही मोबाईलमध्ये सर्च करा गाडी 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 सर्च करा किंवा महाबळेश्वर सर्च करा किंवा काही सर्च करा, 20-25 दिवसांनी फेसबुकला इंस्टाग्राम व्हॉट्सअपला त्याच ऍड. आणि गुगलला कळलंय इंडियन पब्लिक सगळ्यात पागल पब्लिक आहे, सगळ्यात जास्त डेटा इंस्टाग्राम पब्लिक, यांना आपण कंटिन्यू मार्केट केलं आहे. म्हणजे आपण बघा आपण काय फेसबुक इन्व्हेस्ट केलं की नाही, डेटा इन्व्हेस्ट करत नाही, इंस्टाग्राम घेते का नाही, हातातले मोबाईल आपल्या सगळ्याची एक सुद्धा घेत नाही, पण त्या डिव्हाइसचा वापर करण्याची सगळ्यात जास्त म्हणजे काय वी आर युजर्स. मग तू युजर आयफोनवर जरी असला 10,000 फोन असला शेवटी तू युजर आहे का. तू कोण शहाण आहे म्हणजे नाही माझ्या आयफोन कसे शहाण आहे, तू युजर आहे. फक्त काय माहिती का स्किल लेवल सॉफ्टवेअर इंजिनियर असतं ते स्किल लेवल आणि खड्डे खाणारा साधा लेवल एवढाच फरक. हाय शेवटी लेवलच होते. म्हणजे सांगायचं येते की आपण कोणत्या देश कोणत्या जगाकडे चाललो त्याचं भान जाण जर आपल्याला नसेल तर येणारा काळ फक्त परत एकदा गुलामगिरीत जायचं. त्यावेळेस इंग्रज आले आपल्याला समजून सांगितलं, राज्य केलं आपलं, आपण स्वातंत्र्य झालो. आता ते म्हणजे इंग्रज पागल त्यांना सांभाळणे शक्य नाही. ते तिथं बसून म्हणजे आपण प्रॉडक्ट विकूया, फायनान्समध्ये त्यांचाच पैसा, प्रॉडक्ट त्यांचे, सगळं त्यांचं, मॅक्झिमम पैसा ते उडत चालले. म्हणजे आपल्याला त्यांनी युजर बनवले, ह्या युजरमधून बाहेर यायचं असतं तर आपल्याला वाचावं लागेल. मला इकडे नव्हतं वेगळ्या ट्रान्समधून आणि पुण्यात आलो, कोणी भेटलं कोणाला वाचतं गेले बाहेर वाचल्यावर सुद्धा लय मारला असतो आणि त्याच्या हातात असते जोडी आणि मी लय वाचलं. कशाला वाचलं जर त्याचं तुला इम्प्लिमेंटच करता येत नसेल तर तू वाचून नेमका फायदा काय झाला. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर म्हटलं वाचाल तर वाचा, आपण काय वाचू काय वाचू लोकांच्या कथा वाचू. मी एका ड्रेसवर पुण्यात आलो, मी फार मध्ये गेली, मी फार मोठा झालो, त्या भूपष्णावर काही छान आहे. मग वाचायचं काय हेच तुम्ही सांगत नाही. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, जे कुणाला वाटते की आपण मुलगा मोठा व्हावा, ज्यावेळेस इथला 30वा 40वा व्याख्यानमाला असेल संस्कार माला 30-20 वर्षानंतर सर तुम्हाला पुण्या मुंबईच्या लोकांची गरज पडत नाही. ते लोक जर मोरगावमध्ये तुमच्या व्याख्यानात तयार नसेल 50 वर्षांनी तुम्ही समजा तुम्ही फेल, ती लोक इथंच तयार व्हायला पाहिजे. आणि ही जर लोक इथं तयार करायचे असतील तर आपल्याने प्रत्येक जण आपल्या घरात पुस्तकं किती आहेत आपण ठरवून घेतलं पाहिजे. भले आपल्याला तर एखाद्या महापुरुषाचं नाव घेतलं की आपण जातीमध्ये डिपेंड करतो, कारण आपला चष्मा नसतं, चष्मा झालाय बऱ्याच जणांना प्रश्न म्हणजे अर्ध्या लोकांचे मेंदूच तसले झाले. आणि ह्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं की आपण ज्या आपल्या जातीतला का लास्ट त्या महापुरुषाचं तरी मिनिमम आपण वाचलंय. त्यांनी काय सांगितलंय आपण वाचलंय का. फुले शाहू आंबेडकर म्हणायचे दिसतं
आणि वाचायची काहीच नाही. तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, ज्याला कोणाला वाटतंय की आपल्या पोराने जगात नाव होता तर त्याने आपल्या पोराला वाचायला. मग मी असं म्हणायचं खरंच वाचून खूप मोठं झालंय का? काही लोक जगात पुस्तक वाचून मोठं झालं. मग मी असं आयुष्यात वळून मागं पाहतो, मग मी चरित्र वाचतो. मग मी म्हणलं यार शाहरुख खानचे दोन पिक्चर हे वाचते, इलॉन मस्क जगातला सगळ्यात श्रीमंत हे वाचते का, रतन टाटा वारल्या ते वाचत होते का? मग मी जगातले सगळे लोक बघायला पिक्चर मध्ये असतील, पॉलिटिक्स मध्ये पॉवर साईड वाचतात का? मी विचार करायला, कारण की हे लोक जर इतके मोठे झाले तर निश्चित वाचतात का नाही, हे असेच मोठे झाले. त्यावेळेस भारी ऑब्झर्व तुम्ही सुद्धा करा, सगळ्या लोकांमध्ये एकच गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे रीडिंग. मग ते क्षेत्र कला असो, क्रीडा असो, उद्योग असो, पॉलिटिक्स असो किंवा सोशल वर्क. आणि मग शाहरुख खान ते कशाला गेलं ते दोन पिक्चर गावात पाठव, 1000 कोटी रुपये तुम्ही दुनियाला 200 मिळाले, 400 कोटी रुपये त्याला वर्षात मिळाले. आणि तो एका इकडे त्याच्या वाढदिवसात तुम्ही सांगतो मी आठवड्याला 2 पुस्तकं वाचतो आणि मी बाथरूम मध्ये वाचतो. बाबा माझ्याकडे 400 कोटी असतील, 10 लोक कामाला लावले असते वाचायला, तरी तू का वाचतोस? बरं एवढं सक्सेस मिळालं कशाला वाचायचं? म्हणजे आपण आज म्हणतो आपल्याला मोठं व्हायचं म्हणून सक्सेस मिळायचं, प्रगल्भ वाटलं पाहिजे आपण म्हणून वाचायचं. ही लोक का वाचत असतील? यांना एवढं सक्सेस मिळालं, येणार मग जगात सगळ्यात श्रीमंत आहे, तरी त्या आठवड्यात 2 पुस्तक का वाचतो? आणि मग यांना नेमकं पाहिजे काय? बिल गेट्स आठवड्यात 2 पुस्तक वाचतो म्हणलं, यांना नेमकं पाहिजे काय? वयाच्या 82 वर्षी पवार साहेब दररोज वाचतात. आणि म्हणून त्यांना पाहिजे काय? त्याला सगळे पद मिळाले, पद्मभूषण पद्मश्री सगळं, तरी हे लोक का वाचतात? तर एकच गोष्ट सक्सेस म्हणजे आपल्या मेंदूला धार देत राहायची. तर ही लोक यांच्या मेंदूला सतत धार देतात आणि ती धार वाचण्याला मिळते. जर यांच्याकडे 1000 करोड हे 2 पुस्तक वाचले, आपण ते डोळे नगडे आपली किती वाचावं लागतं? कॉमन सेन्सची गोष्ट हे लोक जागतिक लेवल आहे, आपलं तर मोरामध्ये डोळे केला, आपण किती वाचलं पाहिजे? तर मी तुम्हाला सांगतो, बरं हे अवघड आहे का? हे खरंच सक्सेस मिळवणं अवघड आहे का? की लोक येऊन गप्पा मारतात मी असा प्रॉडक्ट मिळवणार, हे खरंच अवघड आहे. बरं खरंच माझं नाव होऊ शकत नाही का? का ते नक्की काय नाही का? मलाही असं वाटायचं, लोकांच्या गाड्या घोड्या पाहिल्या की मी असं म्हणायचं त्याच्या बापाकडे पैसे घेतले, आपलं बाप शिक्षण. मग आयडिया एका डोक्यात, वडिलांनी जर 40 वर्षापूर्वी पुण्यात फ्लॅट घेतला असता काय किंमत आहे? वडिलांनी जर त्यावेळेस बीडमध्ये घर बांधायच्या ऐवजी जर प्रभात रोडला घर बांधलं तर मी किती लगेच. मला जर उडता येत असतं, माझ्याकडे 100 कोटी असते तर मी काय केलं असतं? माझ्याकडे मी जर लय हुशार असतो मी काय केलं? म्हणजे माझ्याकडे स्पायडरमॅन सारखी शक्ती आली असती काय? असं मी माझ्या डोक्याला सुख दिलं. म्हणजे 100 कोटी असते तर काय केलं? मग राहता बोलू शकता मी एक मर्सिडीज घेतली असते, मी अमेरिकेत गेलो असतो, मी सगळं जग फिरलो असतो, एखादा छोटा हेलिकॉप्टर पण घेतला असतो आणि उगाच त्याच्यात खुश यायचं, खाली यायचं, चहा घ्यायचं, परत ते मेसवाला यायचं, ते डब्याचे पैसे नाही, 100 कोटीच्या स्वप्नात. म्हणजे आपण फॅक्टर जातो. त्यावेळेस मी वाचायचं ना मला, मी पुण्यात आलो आणि मला बोर झालं, सांगा 2-4 जण समजा मला बोर झालं तर मी जेव्हा पुण्यात आलो लय कादंबऱ्या असतात. पुण्यात गाव नापास झालो पुण्यात आला म्हणलं तुमचे चेहरे प्रसन्न दिसायला म्हणून मला बोला वाटायला मी थांबतो. तर मग पुण्यात आलो आणि पुण्याची चमक धमक पाहिलं तर पाहिजे, लोकांच्या गाड्या घोड्या पाहिल्या, मला आवडलं दिसलंच नव्हतं. आता समजा बीडमध्ये एवढ्या गाड्या दिसल्याच ना, पुण्यात दिसल्या, अरे इकडे चमक धमक आहे, जरा बावरलो मी. आणि मग कादंबऱ्या वाचला का तेव्हा माझा मित्र एक म्हणला शरद आयुष्य इन्स्पिरेशन पाहिजे, मोटिवेशन पाहिजे, प्रेरणा पाहिजे. तुम्हाला पुस्तक आलं त्यावेळेस युट्यूब नव्हतं, आमच्यासाठी भरपूर मोटिवेशनल स्पीकर नव्हते तेव्हा, नाही तर मी तुमच्या मागा असते मला लढस तेव्हा आपण लढस. मग त्यावेळेस पुस्तक होते, ते पुस्तक कसे होते, श्रीमंत तू होणारच, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, रिच डॅड पुअर डॅड, दोन बाप आपल्याला कुठलं एक होतं पुस्तक सिक्रेट, आप जैसा सोचते हो वैसा बनते. पुस्तक घेतलं, पुस्तक घ्यायचं नाही ना, पुस्तक घेतलं
घरी गेलो मग वाचलं त्यात सांगितलं होतं, आप जैसा सोचते हो वैसा बनते. तुम्ही जसा विचार करा तसे तुम्ही आला. आणि फक्त तुम्ही ते फील करायचं. मग त्याच्या फ्लॅट करून फ्लॅट होते पॅरासाईट म्हणून आणला आम्ही पुण्यात. त्याच्यामध्ये त्या गॅलरीत बसायचो. त्यात सांगितलं होतं इमॅजिन करा आणि फील घ्या. मग मी त्या गॅलरीत त्या खुर्चीवर बसायचो थोडक्यात त्याचा फील घ्यायचा. इमॅजिन करा. कारण की तुम्ही जसं विचार करता तसे बघा. नंतर मी मला प्रभात रोड ऑगस्ट प्रभात रोड 3 महिने मग चिल्लर काही आवडणारच आणि मिसळ खाल्लीच नाही. तर दररोज मिसळ खायचो. चहा सोबत ते स्प्रिंग रोल खायचो. नाही ते गरिबांचे लक्ष. ही श्रीमंत 3 महिने गेले खिशातले 8,000 रुपये घातले. ते सगळे संपले. काही चाललं नाही हातात आणि ते एका वेगळ्या जगात. आणि नंतर मला कळालं की दिसतं प्रेरणाने मोटिवेशन कामाचं नाही तर तुम्हाला ऍक्शन घ्यायला लागतं. मग सगळ्यात महत्त्वाचं ऍक्शन घ्यायची कुठून घ्यायची काय करून ऍक्शन घ्यायची त्याला उद्या सकाळी कुठून काय करू मला बदलायचं उद्या सकाळी कुठून काय मला इकडे सांगतच नव्हतं. कारण की जेवढ्या लोकांच्या पुस्तकं वाचले त्यात असं सांगितलं होतं तुम्हाला त्याने पाहिलं तो जिंकला. नेमका तो कसा जिंकला नेमकं काय केलं ते कोणी सांगायला कुठल्याच पुस्तकात नाही. आणि मग परत डिप्रेशन. डिप्रेशन मंगार होतं विरुद्धच्या बाहेर जातो. तुम्ही म्हणून जायचं की तुझं चांगलं आहे मग मी तर यायचं पुन्हा भेटायला होत असतं. मला मुल्यावर त्या सहानुभूतीच्या चक्करमध्ये मजा वाटतात. आणि असं वाटायला लागलं की हे मित्र म्हणजे जगात सगळे का कारण वडिलांना फोन केला की शिवाय द्यायची कर काय करतो लग्न करायच्या जगात काय लोकांना काय सांगू भाऊचं काय करते बरोबर काय सांगू. मी वडिलांचा फोन उचलत होतो. 3-4 महिने गेले जॉब मिळाला गाईड मिळाला बोगस ऍटम सुरू झाले. आईला भाव नसतात ना आपली आई सगळी माती करून टाकली मध्यमवर्गीय. तिने मला फोन केला बाबा तुला काय झालं जॉबच ना तू बीडला. मग मी भावने बीडला गेलो. बीडला गेलो आई म्हणली तुझी पत्रिका दाखवून बामणेला गेलो. आम्ही बामणेकडे गेलो ते पाहिलं पत्रिकेमध्ये मी समोर एकदम भाऊ. माझ्या वडिलांचा विश्वास नव्हता. आई पद्धतीचं मला एक भाषे झाली पत्रिकेत 7.5 इंजिनिअरिंगचे 5 तारखेला नापासून नंतरचे 2 7-7.5 सांगण्याच्या चक्करमध्ये आहे. तेव्हा म्हणला गेल्या महिन्यात सुरू झाली. आधी काय होतं तुझा मजेत होतो ना पण मला मनातून आनंद झाला. कारण की त्याच्या आधी केलेले इंजिनिअरिंग मध्ये कुठाने डिग्री चांगली झाली नाही म्हणून न मिळालेला जॉब फुल मजा मारलेली बापाच्या जीवावर ते सगळं विसरून गेलो. आणि मी आईला म्हणतो बघ आई मी खूप प्रयत्न करतो प्रॉब्लेम ग्रहण मी एकदम खूप मला पत्रिकेला देत असेल मी एकदम खुश. मग मला फ्लेम शिफ्ट करायला कोणतरी पाहिजे. आता एका मिनिटात शिफ्ट झालं ग्रहण. तो म्हणला तुम्ही काय करा फरक पडत गेले चॅप्टर असतात तुम्हाला आमटी देतो हिरे खाडे ही खाड्याची नाही खाड्याची आमटी देतो. मी म्हणलं खड्याची कोणत्या मग शुक्राची आमटी म्हणजे शुक्र ग्राउंड डायरेक्ट आणली का त्याला नाही नाही तशी आणता येत नाही घराची कशा म्हणतात मला इथंच सापडते. अमिताभ बच्चन म्हणणार टोटल लॉस मध्ये गेला. त्याने अशा 4 आमट्या घातल्या कोण बनेगा करोडपती डायरेक्ट चेक. हा ते म्हणले तुम्ही लय चांगले म्हणून तुम्हाला ओरिजिनल द्यायला. मला नंतर कळालं ते पप्पाला सांगलात पा लिसन कर तुम्ही येतो 4-5 हजार मी पण करतात शिवाय देत होता काहीतरी कारण पाहिजे आमठी ते म्हणला नारायण नागरी पूजा तर पक्ष तुम्ही आहे तिथे केलेलं नाही मी एकटाच आवड होतो. घेऊन गेलो इकडं गेलो मी आई वडील सकाळी 4लाच देवाचा लय नाथ मला जावा गेलो तिकडं. मला वाटलं मी एकटाच जगात पीडित आहे आपल्या सगळ्यांना वाटलं माझ्या
आणि त्याच्यात आपण स्वतःला पुरी देत असतो आपल्याला. आणि प्रत्येकाला आपण वाटत असतं माझी आई म्हणे समाज वाईट आहे, लोक वाईट आहे, लोकांना आपण सांगत नाही. आणि मला नंतर कळलं सगळ्याच्या घरचे असे बनते म्हणजे नेमकं कोण वाईट आणि सगळेच लोक म्हणते समाज वाईट आहे. भाषणात फक्त असं स्टेजवर आले म्हणायचं भारतीय समाजाने जगाला दिशा दाखवली, जवळ गेले पण मला सुट्ट्या जवळ नाही इतके गमत घ्या. आणि मग गेला नाशिकला, तिथे गेला मला वाटलं मी एक तास दुःखी पीडित आहे, शोषित आहे. तिथे गेला 200 ते माणसाकडे बोलवले 4 वाजता. आणि आम्ही 4 वाजता पहाटे अंधार दिसत नव्हता. आणि तिथे कुंड आहे प्रमोशन, ते म्हणले कुंडात आंघोळ करा. पहाटे 4 वाजता दिसत ना पाणी शुद्ध आहे कसं वास आहे. मला कळालं पाणी नाही का, पण दुःखातून मुक्ती आई म्हटली बाबा एवढा त्रास नाही तर त्या पाणी नाही काय. मी म्हटलं चला परिवर्तन झालं. मारली उडी त्याच्यात घोट केलो. मला इतकं घाण वाटलं, मी त्या चक्करमध्ये आपण 2 घोट केलं. काय द्या आलो 200 लोक बसले असे नागायच्या मोठ्या मला म्हणा मम्मा तिसऱ्या 4थ्या वेळेस मला 5,000 म्हणजे 200 10 लाख छापले. माझे चक्कर ते 10 लाख आणि मी तो निवड करून घालला. अरे म्हणलं हे तरीच खतरनाक आहे, धंदा आपण करायचा. मला आयुष्यात बिझनेस दिसला म्हणजे मला नाही पाव लावून म्हणलं नो जीएसटी, नो व्हॅट, नो इन्कम टॅक्स, सगळं व्यवहार कॅश. आणि तेच नाग रिपीट वापरायचे. कसला धंदा म्हणजे नाग काहीतरी मला दिली नाही. म्हणजे मलाही कळालं अरे हे खतरनाक धंदा, किती प्रॉडक्ट रिपीट वापरायचे. नंतर मला कळलं ज्यांनी मला सांगितलं त्याला 2,000 रुपये कमिशन होते. आपल्यातले गॉड प्रोडक्ट आपण कमिशनचा धंदा केला तरी चालेल. आणि आलो पुण्यात आलो तर पाहिलं किती देव करा, किती नंदच बघा, ऍक्शन घेतल्याशिवाय सक्सेस त्या कामात तुम्ही अडकून राहिला ना आयुष्यात घेणं देणं 2-4 वर्ष बाहेर. आणि ते नवसाला पावणार कुठला देव इतका बोगस नाही की तुम्ही त्यासमोर आयडिया केला तर तुम्ही जिंकला. देव बिली खतरनाक आहे. ते म्हणते दलिंदर संघर्ष केलाय, मेहनत केली का तर देऊ. फुकट मी कोणाला दिलं नाही, कारण मला फुकट नाही मिळालं. कोणत्या देवाला फुकट मिळालं? सगळ्या रामाला संघर्ष करावा लागला. आपण कोण म्हणजे सांगायचे की मेहनत संघर्ष कोणालाच चुकलेला नाही. कोणासोबत किती नमस्कार, किती पत्रिका बघा, काही बघा, काहीही फरक पडणार नाही. ज्याने आपलं मनगट दुसऱ्याच्या हातात दिलं त्याला यश नाही. ज्याने स्वतःचं मनगट स्वतःच्या हातात ठेवलं त्याला निश्चित यश. दररोज उठायचं काय तिकडे बघायचं, तूच काहीतरी आता मार्ग काढ, तूच काहीतरी मार्ग काढ. आई म्हणायची होईकडे सांगितलं ब्राह्मण काय म्हणला, जेव्हा तुम्हाला ही काढा वाटेल तेव्हा त्या आखीला वाहत्या पाण्यात विसर्जित करा. आता मी पर्वतीला वाहत पाणी पिले तिथे सांगा सर टाकून दिली फ्लश केला, आयुष्याला नवीन दिशा मिळाली. म्हणजे सांगायचं येते की हे गंडे डोळे हातातल्या अंगठ्या यांनी परिवर्तन होत नाही, परिवर्तन होतं आपल्या मेंदू. त्या दिवशीपासून मी म्हणलं की आपण काहीतरी करायचं, मी घराच्या बाहेर पडलो, लोकांना भेटायला सुरुवात केली. बरेच जण म्हणतात ना अपयश ही यशाची पहिली पायरी. बरोबर आहे, सगळ्यात दलिंदर मध्ये अपयश नावाची पायरीच नाही. मग पायरी कोणती? तर पायरी अपयशाच्या पायरी. जगातली यशाची पहिली पायरी स्वतःची अवकात ओळख. या मी कोण, मला काय सांगतं, दुसरे करते म्हणून करायचे का? मग तर नाही का एकाने चहाचं दुकान टाकलं की दिसते चहाचे ब्रँड करून, म्हणजे नाव शिल्लक राहिलं नाही. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, बीड, नांदेड, हिंदवी, स्वराज्य. म्हणजे आमचा कार्यकर्त्याचा फोन आला, म्हणला सर तुम्ही असे बातमी दिले, म्हणला उद्योजक व्हा, ट्रेडमार्क नाव शिल्लक नाही म्हणून. लोकांनी काही ट्रेडमार्क करून घेतले आणि लोकांनी दिसलं की चहा, दिसलं की चहा, म्हणजे चालू झालं की त्याच्या मागच लागतो. नवीन आयडियाचे नवीन विचार आपण करतो. आणि मी सुद्धा विचार करतो आपण बिझनेस करू. मला एक सर तुमचं बिझनेस चालू करायचं नेमकं इन्स्पिरेशन काय होतं, तुम्ही कसा काय महिना डिग्री खराब होती म्हणून जॉब द्यायला
मग मला आपण काहीतरी केलं पाहिजे, ज्याला जमत नाही तो ठेकेदारी धंदा चालू आहे. म्हणजे इतकं सोपं आहे. आयुष्याला जे ग्लोरीफाय करत बसायचं, आपण जितके सहज असो आपण तितके पुढे असो. म्हणजे उद्या पैसे मिळते ना मिळते, सक्सेस मिळणं मिळते, आपल्याला हसता आलं पाहिजे. ज्याला हसता येते त्याला जगता येते. नाही आलं तर सक्सेसला काही चाटायची करते तणाव. आणि मी तणावात माझ्या वडिलांना भेटायला, वडिलांना मी दाब द्यायचो. आपल्या सगळ्यात खास होतं आपली दादागिरी कुठं सर कॉलेजच्या घरात गुंडा, गावातल्या घरात गुंडा मुठं बरोबर आपण लोकच घाबरला. आपला आवाज आई आणि वडिलासमोर जस काय आता जाऊन नंतर घेऊच आहे. आणि माझा अवस्था असा पप्पा तुम्हाला काही कळत नाही जुन्या पिढीत इतकं दरिद्र डायलॉग इतक्याला मारलं आहे. आणि एकदा वडिलांना पैसे पाहिजे 15 चालू करायला आमच्या भांडण झालं. वडील आले पुण्यात राहिलं पुढे दुसऱ्या सकाळी झालं. आणि मी एकदम निवांत. आपल्याला आई वडिलांचं दुःखच कळत, आपल्याला त्याच्या भावनाच कळत नाही. कारण आपण आपल्या वेगळ्या ट्रान्समध्ये जगत असतो. आणि सगळ्यात जास्त कळतं की ती मेलं घ्या मग कळत हमने क्या करा, मग ये दुनिया अगर बिल भी जाए तो क्या करा. म्हणजे वडील आले मला म्हणले सर काय काय चाललंय तुमचं, मध्येच म्हणतो साहेब करायचं आहे, जॉब बघतो जॉब मिळत नाही, लोकांना काय उत्तर नाही. लोकांना किती दिवस एक खोटं सांगू तो विचार पूर्ण कुठे. म्हणजे महाराष्ट्रातले अर्धे लोक मला घरीच परेशान पूर्व कुठे. आणि त्याच पूर्व एमपीएससी करीत असत मग तर बाप इकडे कलेक्टर सारखं चलत राहतो वर्ष दीड वर्ष. म्हणजे त्यात आपण पूर्ण कलेक्टर असतं ना आपल्याला एमपीएससी करतो. मी बी एकदा वडला म्हणतो ठीक आहे पप्पा मी एमपीएससी करतो. वडील म्हणले वडला बाबा असतात वडिलांना किती दिवस असतात लागली गाडी तहसीलदार डेप्युटी कलेक्टर लगेच लग्न मोठा होंडा. सगळ्यात दरिद्र लोक एमपीएससी परीक्षा पास झाले सगळ्यात जास्त होता तेच घे. आणि ते पेपर मध्ये लिहिते हुंडा गर्दी कायदा कधी आला होता. म्हणजे आपले लोक त्याला हुंडा देते. उद्योजकाला किंमत अशा अशा मिळायला गेली. आणि काय किंमत उद्योजकाला लेखकाला विचारलं त्याला तुम्ही वळीत नाही. तर एमपीएससी यूपीएससी अधिकारी सरकारी नोकरीचं फॅड आहे. म्हणजे मी सुद्धा देशाला गप्पा मारला बहिणीचं स्थळ बघायचं म्हणून एमपीएससी आहे का 1 कोटी लास्ट वर्ष पीएसआय 50 लाख. म्हणजे आपण ते लग्न सुद्धा विकत घ्यायच्या मानसिकतेत कारण आपला गव्हर्नमेंट जॉब यश. आणि मग ते मला कळालं मी वाटलं मी एमपीएससी वडील म्हणजे कर वडील फॉर्म मध्ये औरंगाबाद आले मला रूम बी. कारण बापाला दिसलं ना डेप्युटी कलेक्टर कारण की त्यांची म्हणत होती तू पहिले कलेक्टर आहे का. म्हणजे त्यांनी सगळ्यात सक्सेसफुल माणूस स्वतः पाहिला कलेक्टर दुसरं पण हुशारच नसते ना. आणि माझं पूर्ण कलेक्टर होणार आहे. गेलो मी महिना 2 महिने अभ्यास केला मला काय त्या राजधानी पाठ 1 महिना 2 महिन्यात वाटलं आता कुठे होत नाही. वडील इतकं झाले तू कपडे करू म्हणजे मी आता तुम्हाला 20-25 घरात टाकले म्हणून तुम्हाला कपडे घ्यायचे सर म्हणजे तू कपडे म्हणलं का फार लवकर तुला तुझ्या अवतार कळाला. काही लोकांना 3-3 वर्ष कळत नाही. आज पुण्यात तुम्ही जा दगड मारा ते एमपीएससी परीक्षेपासून अभ्यास करण्याच्या पोराला आणि ते पोरग गावाकडे आले ते टाकत असतात. आणि इतकं वैचारिक बोलतोय आणि परीक्षेचा अभ्यास करतो. मी त्या सगळ्या मुलांना ज्यांना कोणाला माझा आवाज आयुष्यात एमपीएससीची यूपीएससीची एक्झाम द्यायच्या का नाही द्यायच्या एक्झाम का नाही. आपल्या बापाचं स्वप्न लाल दिव्याचं सुद्धा साकार करायचं तर त्याला मर्यादा आहे. 1 वर्ष 2 वर्ष 3रे वर्षी आपल्या अवतार प्रती ती परीक्षा सोडून सुद्धा नवीन क्षेत्रात जाऊन यश मिळवता येतं. एमपीएससी यूपीएससी सारख्या परीक्षामध्ये यश नाही कुठल्याही क्षेत्रात आपल्याला जात आहे. आणि नेमकी फास्ट होती पण उद्योग करायचे डोक्यात आलं उद्योग करायचे पैसे पाहिजे ना पाहिजे. वडिला भांडण वाढण्यात पैसे दिले वडिलांना मला 10 लाख दिले. वडील म्हणजे शिक्षकाला कुठे पैसा म्हणलं जमीन ऐकून द्या हक्काची जमीन माझ्या वाट्याची का माझ्या इंग्लिश होती तेव्हा ही नाव का तुझी नजर पूर्वजांच्या जमिनीवर गेली स्वतः काही करता नाही. मी आपल्या एवढे धार्मिक असतो. पण वडील पुण्याला आले मला समजून सांगितलं त्यावेळेस वडिलांनी एक वाक्य मला सांगितलं महत्वाचं. वडील मला आपले शरद तुला माहिती का आपण बापाचा जन्म असतो मला हा काही मातीचा ढिगारा असतो. त्या मातीच्या ढिगाऱ्याची काळी असते आपण ढिगारा पडून एक सहज सांग त्या मातीच्या ढिगाऱ्याला बाहेरून कधी फोडलं काय बाहेर म्हणलं आळी बाहेर आणि म्हणलं जर त्या आळीने आपण मातीचा ढिगारा पडला म्हणजे तू थांबव कोणाची मदत घेऊन आयुष्यभर आळी करून जगायची स्वतः संघर्ष करून स्वतः
माझ्या आयुष्याला दिशा बदलली. पण तोपर्यंत मी वाटत फार म्हणजे माझे वडील 2011 वारले आणि त्यावेळेस मी हॉस्पिटलला वावरावं लागला. हॉस्पिटलला ते होते, मी आज त्यांच्याशी बोललो, रात्री 2-3 वाजता ते वारले. 5-6 वाजता मी त्यांना भेटायला गेलो. म्हणजे काय शकत काय झालं, आणि मी तोपर्यंत ठेकेदारी नाव कमवून नाव पैसे कमवले, गाडी घेतली. वडील मला हॉस्पिटल विचारलं, तुला नातेवाईकांनी नाव ठेवली, धैर्य म्हणून नाव ठेवली, मौका काय करतो नाव ठेवली, तू काय करतो नाव, प्रत्येक गोष्टीला सहज बघतो, टाइमपास करतो, कुठे गेली सगळं. पण एक लक्षात ठेव, तू तुझ्या आयुष्याच्या पिक्चरचा हिरो आणि हिरोला एंटरव्ह्यूपर्यंत किती त्रास झाला, तर हिरोला आयुष्यात पिक्चर संपताना जिंकायचा. इथं जे कोणी तरुण आहे त्यांना मी एकच गोष्ट, ते वाक्य वडिलांचं मी आजही कधी विसरू शकत नाही. तुम्ही सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण आपल्या आयुष्याच्या पिक्चरची हिरो आहे आणि पिक्चर संपताना पिक्चर संपताना हिरो जिंकावंच लागतं. ते एक वाक्य तिथून मला दिशा कळाली, मला कुठं जायचं. तेव्हापासून मी प्रयत्न करायला लागलो. कुठून जायचं माहित नव्हतं. मित्र केवळ किती छोटं काम, ते मगाशी सांगत होते, छोटे काम मिळालं, ट्रान्सफॉर्मेशन त्याच्यात आलं 1, 2, 3, 4, 5 काम घोड्याला ठापं लावल्यासारखं पळालं. 2009, 10, 11, 12, 13, 3 वर्ष. त्या 3 वर्षाकडे पळालो. मला त्याची गिल्ट नव्हता की मी 8 तास काम केलं. मला त्याची वैद्य नाही वाटत किंवा त्याचं ब्लॉग आणि ते केलं तर त्याचे फळ मिळतात. मला एक गोष्ट होती, तुमची भाषा कशी असो, तुमचं प्रांत कोणता असो, जात कोणती असो, तुमचं एज्युकेशन काही असो, पण जर तुम्ही डेडिकेशनने जर एखाद्या गोष्टीच्या मागे लागला तर तुम्हाला तो महादेव यश देतोच. किती पाया पडा तो यश देणार, किती तुम्ही आरती करा बोलावच्या गणपती काही देणार. संघर्ष करा 100% तुम्हाला. मग संघर्ष आणि मेहनत आपल्याला करायची. 2013ला काम करतो, बऱ्याच जणांना काय झालं, थोडी मेहनत करून काही यश मिळालं की मी हे मिळवतो, लगेच मी स्टेटसवर टाकतो, लगेच मी सांग. कारण की करणं म्हणजे मी एखाद्या भाषण म्हणतो, महाराष्ट्रातल्या 10 लाख पोरांची भाषण रेडी आहे. सक्सेस मिळालं, मला भाषण काय करायचं, सक्सेस हा रेकॉर्ड ह्याच्यापर्यंत मी तर भारी मोठी माहिती. आता आता सक्सेसच नाही, तर दाखवण्यापेक्षा व्यक्त होण्यापेक्षा आपण ते केलं पाहिजे. आणि मी ते करत होतो. महिन्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपल्याला सगळ्यात जास्त दुसऱ्या कशाच्यात नाही, रिकग्निशन पाहिजे, पुरस्कार पाहिजे, कौतुक सोहळे पाहिजे. हे जर झालं तर यश. असं एक नवीन पिढीच्या डोक्यात फिट बसायला लागले ह्या सोशल मीडियाच्या चमकदार. कौतुक सोहळे म्हणजे यश नाही, आत्मसमाधान. म्हणजे मी आता पुस्तक लिहितो बळी, त्यात एक वाक्य लिहिलं, बळी शुक्राचार्याला बोलतो आणि म्हणतो, आचार्य मी फार लांबचा प्रवास करून आलो, 400-500 किलोमीटरचा प्रवास. त्यावेळेस ते आचार्य त्याला म्हणतात, बॉडीने केलेला प्रवास हा सगळ्यात मोठा प्रवास असतो. सगळ्यात मोठा प्रवास आपण आपल्या अंतरंगात करायचा असतो. त्याच्यापासून सुरुवात सुरू झाली म्हणजे आपल्याला आयुष्यात यश मिळवायचं. सगळ्यात मोठा प्रवास, सगळ्यात मोठं चित्र तुम्हाला आतमध्ये करावं लागतं. आणि ते कुठून येणार आहे, ते नेहमी येणार आहे वाचून कधी चांगला होता. आणि ते मी केलं. मला एकदम असं टाइम मॅनेजमेंट काय, यश मिळालं, टाइम मॅनेजमेंट काय असणार, प्लॅनिंग नाव आहे ना आपल्या मॅनेजमेंट. मग मी पहिल्या नवीन नाही का, नवीन आयुष्याची सुरुवात करणार एक सुधारायचा दिवस येतात. त्या सुधारायच्या दिवसात पहिल्या सकाळी जाऊ देवाचे पाय पडतो, आणि नंतर होईल मी टाइम टेबल द्यायला. जशी मी टाइम टेबल लिहिलं सकाळी 8 वाजता होता, नेमका माझा त्या दिवशी 9 वाजता 11 वाजता मी तिथं जाणार, तिकडे गाडी सीट जाणार, त्याच्यावर भेटायची माणूस नाही. असं वर्षभर झालं, सगळे प्लॅन सुधारायचे. त्याच्यानंतर मी एक प्लॅन केला होता, ज्याला कोणाला वाटतं की आयुष्यात खूप आहे, मी एक छोटी ट्रिक सांगतो की मी माझ्या वर्षाचा प्लॅन करतो. हा वाढदिवस ते तो वाढदिवस पुढच, आणि ठरवलं की ह्या वाढदिवसा दिवशी मी लिहिलं, ह्या वर्षी मी 100 पुस्तक वाचलं, ह्या वर्षी मी 20 लोकांना भेटलो, ह्या वर्षी मी मिनिमम 2 बिझनेस समजून घ्या, करायचे तर नाही करायचे सेकंड पार्ट, 2 बिझनेस समजून घ्या. आणि ह्या वर्षी मिनिमम मी 2 नवीन शहर म्हणजे एका दिवशी पाहिजे, नाही तर वर्षभरात तरी 100 पुस्तक मी एका दिवसात वाचे, नाही तर दररोज वाचे. असं केल्याने आणि दरवर्षी मी माझी एक खोड डिलीट करा. प्रत्येकाला आपली खोड माहिती असते, आपण किती नाराज आहेत आपल्या शुक्रात, तर ती एक खोड डिलीट करा. त्यांनी काय झालं, 4 वर्षात बदल्या 4 खोडी डिलीट झाल्या. 100च्या ऐवजी 200 पुस्तक वाचलं, 20 लोकांना भेटायच्या ऐवजी 40 लोकांना भेटलं. आणि ह्या सगळ्याचं संचित म्हणून 2013ला जगाच्या 126 देशांमध्ये दिला जाणारा
यंग एंटरप्रेन्योर अवॉर्डसाठी माझं नॉमिनेशन त्याच्यासाठी त्यांनी अर्ज केलं. अर्ज केला म्हणजे एक तुम्ही जर घोड्याला ठापं लावून मेहनत केली रेकग्निशनसाठी प्रयत्न करायची गरज पडत नाही. लोक तुमच्या मागे लागतात. आपलं लक्ष आपल्या कामावर ते मी दिलं. ते दिलं ते फळ घेतलं. लंडनला गेलो 10 दिवस लंडनमध्ये जगातल्या टॉप क्लास लोकांना भेटायचं आणि मला परत देश प्रेम जागृत होता. इंग्रजांकडे जायचंय का त्यांनी आपल्या राज्यात परत दुसरं म्हणणं फुकट जायला मिळते जाऊ दे. गांधीजी गेले तू कोण गेलो लंडनला विमानात बसून. त्यावेळेस ऍक्सेंचर कंपनीची सेवा असते, बार्कलेज बँकेची सेवा असते, जगातल्या टॉप लोकांना भेटायला. त्यावेळेस एक किस्सा सांगतो मी विसरून गेलो. मी अशात आहे माणूस किती बदमाश असतो. माझी लक्ष कसं होतं प्रिन्सनी बोलवलं का मी बंकिंगम पॅलेसमध्ये डिनर केलं. जगातले सगळे टॉप लोक आणि वन डे बिफोर BBC वर्ल्ड ऑफिस संपादकाने मला आता BBC वर्ल्ड ऑफिस दाखवलं आणि ऍक्सेंचर कंपनीचे CEO डिनर ठेवलं होतं. मी आणि मास्टरचे सगळे 10 कॉम्प्युटर होते. तर मी तिथं बसतो. माझी नजर कोणाकडं ऍक्सेंचरच्या CEO सोबत ओळख चांगली झाली. ते काय करतात त्यांच्यासोबत भारी भारी कोण आहे हे चक्कर मध्ये ना मी माझ्या शेजारी मात्र बाई बस ती सुंदर असे कोणी असते. ती 70 वर्षे 70-80 ती बसते म्हणजे हे शरद माझं लक्ष CEO भविष्यात तो कामाला येईल का ती मात्र बोला हे डोक्यात माझ्या मी त्याच्याकडे 20-25 मिनिटं लक्ष दिलं नाही. मी तेव्हा सांगितलं नंतर ते म्हणजे हे शरद आय रीड युअर स्टोरी. आता ते मी माझ्याकडे लक्ष द्यायला म्हणून की पर्याय कारण तुझ्याबरोबर हा दोन किंवा इंग्लिशमध्ये बोलू ते म्हणलं तिला मी असं तुम्ही काय करताय बोलतो तुम्ही काय ती म्हणली मी 18% स्टेक होल्डर आहे ऍक्सेंचरमध्ये आणि मी कंपनी स्थापन केली आणि गेल्या 3 वर्षात 3,500 करोड रुपये खर्च केला आहे सोशल वर्कसाठी. म्हणलं बघा एखाद्याच्या वयावर मला तेव्हा कळालं आपले जुने आपले आजी पेजी काय म्हणायचे सागर आठ डोकं मजबूत. आपण गाण्या म्हणायच्या चक्करमध्ये आलो. त्या लेडीजला 30 मिनिटं मी बोललो. तिने माझा बघण्याचा दृष्टिकोन बदलला. महादेवाची माझ्या कृपा तिला मी सिरियस केली आणि ती माझ्याशी झाली. तिने मला सांगितलं की वर्ल्ड इकॉनॉमी काय. तिने मला सांगितलं की वर्ल्ड एंटरप्रेन्योरशिप म्हणजे काय. जग कोणत्या दिशेने चाललंय आपण कोणत्या दिशेने चाललो. जगात टॉप क्लास लोक काय थॉट प्रोसेस ही हे तिचं बोलणं ऐकून मी शॉक झालो. मी त्याच्या पाया पडलो. म्हणलं मला एवढी गोष्ट कधी कळत नव्हतं. मला टोटल व्हिजन होतं. कारण पुण्यात ज्यावेळेस मी उद्योजकतेच आवड मला त्याच्याकडे काय चेक करत सगळ्यात भारी मी पुण्यात भारी होणं हो भावकीत मी भारी पाहिजे माझ्यावर मी भारी पाहिजे. कारण की मी तुझं स्वप्नाची अवतारच तेवढी गावाकडं जातो मी सांग असेल आता समज जर मी म्हणलं दिसे सरांना दिसेचा मुंबईत पुण्यात एक 4 BHK फ्लॅट तुमचं वरात करते मर्सिडीज तुमची मला काय हॉटेल तुमचं एवढं मोठं थोडं कारण की आपल्या मेंदूने मोठं स्वप्नच पाहिजे. आपल्या डोक्याने लिमिटेड स्वप्नामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की स्वप्न म्हणजे काय त्याच्यासाठी आपण वाचलं. मी लंडनमध्ये गेलो 10 दिवस राहिले. शेवटच्या दिवशी बघितली नजरिया टोटल बदल सगळं बदल आणि आतमध्ये गेलो प्रिन्स चालत चालत ती चमक धमक ती फार सुंदर वेगळा विषय पण कारण जगावर राज्य केलं ते आणि ते आला आणि मला हे शरद हवं राजा आहे तू जगाचा तू पहिले आपल्याला जर मी भारी वाटलो माझा हात पुढे होत नाही. कौतुक करायला म्हणजे जीभ सुद्धा जड पडते. आपण इतकं कोणत्या म्हणायचं झालो झालं तर म्हणतो मी म्हणणार हुशार इंग्रज अशीच नम्रता दाखवून त्यांनी जगावाची म्हणजे सर आपल्याला आयुष्यात पुढे जायचं अनकॉन्फिडन्सला अहंकार डिलीट करून आपल्याला नम्र तरच ज्याला छत्रपती स्वराज्य म्हणते ज्याला आपण आपलं राज्य म्हणतो तर जे काही आपलं स्वप्न जे आपल्याला आयुष्यात काही करायचं ते आपल्याला साध्य करा. मी त्यावेळेस बंकिम पॅलेसमध्ये गेलो त्याच दिवशी मला 126 देशांमधला यंग एंटरप्रेन्योर अवॉर्ड घोषित झाला. त्याच्या आधी पासपोर्टमध्ये फोटो काढले जगातल्या सगळ्या न्यूजपेपरला पण पुढे आर्टिकल आले. पण
मला माहित होतं प्रसिद्धी आणि कौतुक माणसाला झाला कुठतरी वाच आपण धनी आहे म्हणजे आपल्याला काय माहिती आहे सर तुमचा मेंटर कोण आहे तुमचा मार्गदर्शक तुमचा आदर्श कोण मी म्हणतो मेंटर किंवा गुरु हा फार मोठाच असा असं नाही मला जर तुम्ही जर मेंटर कोण माझी आजी सुद्धा माझी मेंटर माझ्या आजीने मला एक वाक्य सांगितलं होतं शरद तुझं त्याचं कधी नसतंय नास म्हणजे जो विचारतो त्याचं कधीच खराब नसतं आणि आपल्याला दुय्यम भूमिका घेऊन समोरच्याचं मोठे समोरच्याच्या नॉलेजचा फायदा न घेता त्याच्यासमोर झुकायचं म्हणून आपल्याला लाज वाटते आणि आपण कोणाला काही विचारत नाही ज्याला कोणाला आयुष्यात मोठं व्हायचे त्याने आपल्या मेंदूचे कावड ओपन करा हृदयाचे कावड मोठं हृदयाला मोठं करावं लागते बाकी कमर्शियल फायनान्शियल सेकंड गोष्ट ज्यावेळेस तुमच्या आतमधलं जीन्स म्हणते की मी मोकळा आहे तेव्हा तुम्हाला 100% समजून सांगणारे मार्ग दाखवणारे लोक तयार होते मला एक तसाच अनुभव आला लंडन वापस आला बसून नाही एक स्वप्न बघितलं म्हणजे एक झालं म्हणजे सक्सेस झालं नाही स्वप्नांची लाईन आयुष्यात पाहिजे मी लगेच विमानात बसवलं विमान तर राहणार होतो म्हणलं राहून वाचायचं लिहायचं पण स्वप्न पाहिलं लिहायचं त्याच्या आधी विचार लावलेलं जे निबंध मराठी त्याच्या आधी काहीच लिहिलं त्याच्यानंतर काहीच लिहिलं पण मनात आलं 2015, 16, 17, 18 डेडिकेशन दिलं पुस्तक लिहिलं त्याच्या 4,500 नाही 1.5 लाख कॉप्याच केले मराठीचं टॉपचं पुस्तक झालं मी मराठी साहित्याला काढणार माझा लिटरेचरचा काही संबंध नव्हता मी फक्त वाचत होतो याचा अर्थ असा आहे तुमचं क्षेत्र असो नसो तुमचा बाप दादा ते करत असो नसो तुम्हाला त्यातलं माहिती असो नसो पण जर तुम्ही आतून ठरवलंय मला हे करायचं 100% यश आहे का कारण की मानव जातीच्या सगळ्यात चांगल्या कालखंडात आपला जन्म झाला आणि आपल्याला सगळ्यात मोठे स्वप्न बघायचे मी छत्रपतींना खूप मानतो आणि मी परत एक स्वप्न पाहिलं मी असा विचार करतो छत्रपती ज्यावेळेस होते त्यावेळेस मी नव्हतो जिवंत म्हणजे मी दुर्दैवी महाराष्ट्र 100 वर्ष झाले मी नव्हतो महाराजांचा जन्म 200 वर्ष झाले नव्हतो महाराजांचे जन्म 300 वर्ष झाले मी नव्हतो महाराजांची ज्यावेळेस 400 वर्ष होणार त्यावेळेस मी जिवंत असतो महाराजांचे 500 वर्ष होते त्यावेळेस मी जिवंत मग आता 2025 चालू आपल्याला 5 वर्ष 2030 या आणि जर छत्रपती शिवरायांना आपण मानतो त्यांच्या नावाने जे घोष करतो त्यांना स्वाभिमान म्हणतो आपण तर त्या राजाने आम्ही इथं मुक्त श्वास करण्यासारखा महाराष्ट्र उभा करून दिला त्या राजाला आपण रिटर्न गिफ्ट काय केलं त्या दावत तू आमच्यासाठी एवढं दिलं राजा आम्ही तुझ्यासाठी काय केलं घोषणा त्यांना घोषणा त्यांनी सांगितलं आपलं हिंदवी स्वराज्य स्वराज्य म्हणजे काय स्वतःचं राज्य जे कोणी माझा आवाज ऐकत आहे ज्याला कोणते मोठे स्वप्न पाहिजे एक गोष्ट आहे आपल्या हातात 5 वर्ष आयुष्यात अशी एक गोष्ट करा मी स्वतः कधी काय 100 नवीन भाषा शिकतो माझं शोध मी काय करतो मी अजून 1000 दुकानं जाऊन मी भारतात मला जी आवडते ती हॉबी छंद ती पूर्ण करेन मला काहीच माहित नाही इंजिनिअरिंग सेकंड इयरला 3rd इयरला मी 5 वर्षात काहीतरी भरपूर एम्पायर उभा करेन आणि त्याला विश्वराज्य म्हणून 2030 ला छत्रपतींना ते ट्रिब्यूट म्हणून अर्पण करीत राहिला की राजा 5 वर्षात पूर्ण केलं असं एक मोठं स्वप्न तुम्ही सगळे बघा आणि ते मोठं स्वप्न पूर्ण करा ह्या मोठ्या स्वप्नांच्या मानव जातीतल्या सगळ्यात चांगल्या कालखंडाच्या आणि चांगल्या गावात तुमचा जन्म झाला चांगल्या समाजात आपला जन्म झाला आपल्याकडे कान आहेत जे ऐकू शकतो आपल्याकडे मेंदूचा विचार करू शकतो फक्त त्या मेंदूला आपल्याला धार द्यायची लॉकडाऊनचा वाईट काळ आपण पाहिला आता त्याचा वाईट काळ पाहिला येणारा काळ हा चांगला येणारा काळ हा चांगला 2034 पर्यंत कालखंड चांगला असं म्हणतो 2034 नंतर काय होईल सांगता येत नाही कारण कुठलीही मोठी महामारी किंवा काही आली त्याच्यानंतरचे 8 ते 10 वर्ष खूप चांगले असते असा काही लोकांचा रिसर्च पण हे पुढचे 10 वर्ष हा आयुष्यातला तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यातला गोल्डन पिरियड आहे गोल्डन पिरियडचा वापर करा आणि भलं मोठं स्वप्न पाहून ते साकार करा कारण की बहुत पुरा होता है ख्वाबों का मर्जा आपले स्वप्न आपल्याला मरू द्यायचे नाही आणि मोठं हिंदू स्वराज्य आपल्याला उभा करायचं तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी थांबलो धन्यवाद